नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला आता इथे पेजच्या सुरुवातीलाच कळलं असेल, सॉरी व्हिडिओच्या सुरुवातीलाच कळलं असेल व्हिडिओ कसला असणार आहे। सो आम्ही जात होतो कोल्हापूरला, त्यावेळी आमची बस लेट होती, 11:30 काय 12 वाजता होती। सो आम्ही 10च्या दरम्यानच पोहोचलो। सो 2 तास कुठे टाईमपास करणार म्हणून आम्ही सारसबागमध्ये गेलो। तर रात्रीची सारसबाग म्हणजे बाग तर बंदच होती, म्हणजे आतमध्ये काय हे नाही, काहीतरी लवकरच बंद होऊन जाते 6च वाजता वगैरे, की जेव्हा अंधार पडत येतो मे बी 6 वाजता बंद होते वाटतं। त्यानंतर ना मग हे जे त्याच्या साईडला लागूनच असलेले जे शॉप्स आहेत, तर म्हटलं चला असंच काहीतरी आईस्क्रीम वगैरे एन्जॉय करू, जाऊ बघू काय काय शॉप्स ओपन आहेत। तर आम्हाला तसं लेटच झालेला, सो ऑलरेडी सगळं म्हणजे खूप सारे शॉप ऑलरेडी बंद होते। मग नंतर ना आम्ही गेलो, तर हे दीदी आणि मी थोडंसं आहे, आम्हाला असं स्ट्रीट शॉपिंग आवडते दोघींना पण, आणि तिला पण आवडते असं नवीन नवीन गोष्टी बघायला घ्यायला। सो मग ती घेऊन गेल्या, तिने 3 सेट घेतले, एक ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये, आणि ती US ला घेऊन गेली। आणि ती म्हटली नाही मला बघायचेच। तिचं असं असतं की नवीन नवीन गोष्टी तिला बघायला घ्यायला किंवा असं फार आवडतं। तुम्ही बघू शकता इथे, ही बघा, हिचं विचारायला चालूच होतं ह्याची किती प्राईस, तिची किती प्राईस। सो फायनली तिने घेतलं आणि मग आम्ही त्या शॉपमधून बाहेर आलो, पेमेंट वगैरे झालं। देन मग ती मम्मी पप्पांना पण इकडे दाखवायला लागली की बघा म्हणे मी हे घेतलं, म्हणून हे चालू होतं दाखवायला, हे बघा। तर पप्पा वगैरे पण बोलत होते कितीला भेटलं वगैरे, काय भेटलं, हे बघा दोघांचं छान, म्हणजे यांचं छान चालू होतं डिस्कशन। वरती तर काही सेफ आहे एकदम, तिकडे तिकडे पळू शकता, नंतर पाण्यात जाऊन बसू शकतेस। फोटो काढ, कशात काढ, तुझा फोन दे, तुझा फोन दे। कसली घोडी होती प्लॅस्टिकची? मम्मीचा एक्सपिरियन्स घोड्यांबद्दल हा काय? गप्पच बसते ती माझ्या फोन समोर। त्यांच्या लग्नात पाऊस पडलेला आणि मग पप्पांनी मम्मीला हात दिलेला, काय झालं परत सांगा, तुम्ही सांगा की पप्पा मी काय होतो तुमच्या लग्नात? ती म्हणते मी काय होतं का तुमच्या लग्नात? तिच्या नाही काय असं गोष्टी। त्याच्या ते उड्या मारायच्या का आपण? ए सुपी तू उड्या मारू शकता? आवाज नाही का? लहान बोला गुलाबी नको, गुलाबीच असते कलर त्याचा, त्याच्यात गुलाबीच असते। पहिलं व्हिडिओ करायला हे चालेल का असं? हे वाटतेला त्याला सेल टाकायला लागणार, आणि काय मग गाणं लागणार ह्याला, मग चालेल। ते वॉच वगैरे ते वॉच वगैरे पण आहे, घे असं हा वाचतो ते सेल टाकलं। कोणचं सेल आहे ते? पेन्सिल सेल, बाण चालवायचं। हे काय मागं नसतात का असं राम सारखं लावतो म्हणून असं, ते नेलं चांगलं, रामला रामला बाण ऑपरेट होते बरोबर। हे काय असं पट्ट टाकायचं, हे मागं बांधलं जाणार ते, मग इथनं असं काढायचं, ह्या बाणने असं मारायचं, असं मागलं बाण काढायचं, तसं आहे। चैतू इथे किट हे 180 ला 150 ला बसतं। हे काय हे यू असतात, त्याच्यात हे बॉल्स घुसवायचे, हे काय असं वंट करून हा वेगळा, हा बाण आहे, ह्याला गण आहे, असं हे गण आहे। आम्ही आमच्या रामला घेतले राम बाण, रामाचा बाण। तर मग छोट्याची खरेदी करून झाली आणि मग आम्ही परत बाहेर यायला निघलो, कारण आतमध्ये काही जास्त नव्हतं। सो म्हटलं छोट्याची खरेदी झाली तर आता चला परत रिटर्न जाऊयात, कारण वेळ होत होता आणि ऑलरेडी ते शॉप्स बंद करायला घेत होते,
कारण नंतर ते पोलीस वगैरे येतात, पोलिसांचा राऊंड होतो. सो ते पण लोक घाई करत होते. म्हटलं मग चला मग आपण पण रिटर्न जाऊयात. तर म्हटलं आता आईस्क्रीम शोधत होतो आपण की कुठे आईस्क्रीम खायला मिळते. तर आईस्क्रीम वगैरे होतं पण इतकं काही खास नव्हतं. पण तरी पण आम्ही एक कोनमध्ये आईस्क्रीम खाल्लं. कारण इतकं ते काही टेस्टी असं लागलं नव्हतं. म्हटलं मग जाऊ द्या आता. आणि आमचं तसं वेळ पण होत होता. मग म्हटलं चला आता निघूयात आपण. माझी आई त्याच्यात बसणार का? माझी मम्मी म्हणते ह्याच्यात बस. आता मी एवढी बारकी आहे का तिच्यात बसण्यासारखी? एक नाही ते म्हणले मोठ्यानं पण चालते. तर मला फार मज्जा येते मम्मीला छेडायला. कारण ती असं कॅमेरासमोर गप्प बसते, बोलायला जरा अशी नाही का घाबरते किंवा लाजते ती खूप जास्त. सो मी तिला अजून जास्त त्रास देत होते. मग काय तर मग नंतर हे बघा हे दोघांचं चाललं होतं तिचा इंटरव्ह्यू घ्यायला. त्या जी बाई होती तिकडे झालं. मग अशा प्रकारे छानसं आम्ही एन्जॉय केलं सारसबाग.